4 दिवसानंतर तुम्हाला जिमला जायचं असेल, म्हणजे 4 दिवस तुमच्या दाढेने तुमची वाट लावली असेल, त्यानंतर तुम्हाला जिमला जायचं असेल तर थोडाफार त्रास होणार. सकाळी लवकर उठायला देखील आणि उठून जिमला जायला देखील. आज सकाळी तरी लवकर उठू म्हणून आणि जिमला जाताना बघितलं तर पावसाचा भरपूर प्रहार होता, तुम्हाला चेहऱ्यावरून दिसेल. कधी कधी मला डाऊट येतो, नक्की जिमला येतो का बारला येतो, लाईटीच तसली. तर मित्रांनो, आज आपण पाठीचा व्यायाम करणार, म्हणजे बॅकचा. त्यासाठी थोडं वॉर्मअप केलं आणि पुलअप्स मारले. बरं, पुलअप्स मारताना हे लक्षात आलं की लहानपणी मी एका वेळेस माझा 17 पुलअप्सचा रेकॉर्ड होता आणि आता 4 ते 5 जातात जास्तीत जास्त. बघायला गेलं तर लाजिरवाणी गोष्ट आहे, पण म्हणतात की वयानुसार ठीक आहे, कारण देऊ नका, असं एवढं काय वय झालेलं नाही तुमचंही आणि माझंही. त्यामुळे आपल्याला 17 पर्यंत पुन्हा जायचं आहे, 17, 18, 19, 20 पर्यंत. तर आज आपण बॅकचा व्यायाम केलाय. वजन व्यवस्थित ठेवा, फ्लो व्यवस्थित असायला पाहिजे. बॅकचा व्यायाम, आणि या इफेक्टवरती जाऊ नका. हे कॅमेऱ्यामध्ये हे आपण एडिटिंगमध्ये करतो कमी जास्त, त्यामुळे तुमचा स्पीड व्यायाम करण्याचा योग्य असायला हवा. आता हे काय, हे देखील मी कॅमेऱ्याच्या मुवमेंटसाठी केले की तुम्हाला बघायला चांगलं वाटायला पाहिजे. हा जो व्यायाम आहे तो तुम्हाला कळेल कुठलावाला आहे. या प्रकारचा व्यायाम आहे. यासाठी कॅटेबलचा वापर केलेला आहे आपण, आणि त्यामुळे थोडंसं आपल्याला वजन मिळतो व्यायाम करायला. त्यानंतर हे जे आत्ता व्यायाम करते, मला ट्रेनर बोलला की याचा एक सेट मार्क चांगला आहे. मी म्हटलं ठीक आहे, करूयात. त्यानंतर चालत 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 घरी आलो, आंघोळ केली, आणि आज आपला मंदिरात जायचा दिवस होता. त्यामुळे मंदिरात जाताना तयारी करून मंदिरात गेलेलो आहोत. ठीक आहे, तुमचं देव भलं करू आणि माझंही करू. थोडा वेळ शांत बसलोय, त्यानंतर बाहेर काम होतं, त्यासाठी गेलो. असा गेला आजचा दिवस. तुम्हाला कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू तुझ्या.